नमस्कार, मी अजित बांगर, ग्रामपंचायत सदस्य आजनोळे. 4/8/2026 रोजी जो काही अदानीचा प्रकल्प होणार आहे आमच्या आजनोळे ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेली आमच्या आडोशी वस्ती या ठिकाणी, त्या संदर्भात 4/8/2026 रोजी एक विशेष ग्रामसभा जी आम्हाला प्यासाने अधिकार दिलेत, त्या प्यासा कायद्याच्या अंतर्गत जी विशेष ग्रामसभा असते त्याचं आम्ही 4 तारखेला आयोजन केलं होतं. आणि त्या ग्रामसभेमध्ये फक्त अदानी प्रकल्प या विषयासंदर्भातच चर्चा करण्यात आली, विषय घेण्यात आले. त्यामध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यात 8 नंबरचा एक ठराव करण्यात आला. त्यामध्ये मग या प्रकल्पाला विरोध म्हणून संघर्ष करावा लागेल. तर मग 21 ऑगस्ट रोजी आजनोळा शासकीय आश्रमशाळा आजनोळा या ठिकाणी प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून एक सुनावणी पार पडणार आहे. मग आता या ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ आली म्हणून 8 नंबरचा एक ठराव करण्यात आला. त्या ठरावामध्ये अदानी हटाव सह्याद्री बचाव अशी एक कमिटी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आणि सर्वांमते ती समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब, जे नेहमीच आदिवासी समाजाचे नेतृत्व करतात, त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये असं देवरामजी लांडे साहेब यांना अध्यक्ष करण्यात आले आणि गावच्या लोकनियुक्त सरपंच अरुणाताई घोटकर यांना उपाध्यक्ष करण्यात आलं. या कमिटीमध्ये कुठल्याही प्रकारे राजकारण न आणता किंवा कुठलीही संस्था कोणालाही अडचण न देता सर्व प्रकारचे विरोधक असतील, सत्तेतील असतील, विरोधी पक्षातील असतील, सर्व संघटना असतील, अशा पद्धतीने जवळपास 70 लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली. मग त्यामध्ये तरुण आहेत, महिला आहेत. विशेष म्हणजे ज्या 17 गावांना प्रदूषण मंत्रालयाने जे नोटीस बजावली त्या 17 गावचे सरपंच या कमिटीमध्ये घेण्यात आले. आणि हा ठराव ग्रामस्थांनी सर्वांच्या बहुमताने, सर्वांमते, कुणाच्याही दबावाखाली व कुणाच्याही याच्या खाली नसून सर्वांमते मंजूर करण्यात आला. अशा पद्धतीची ही कमिटी स्थापन करण्यात आली. आणि पुढची या कमिटीमध्ये तुम्ही आदिवासी भागातली लोक घेतली किंवा आदिवासी जे नेते तुमचे त्यांना तुम्ही अध्यक्ष केले, तालुक्याचे आमदार, माजी आमदार यांच्यापैकी त्या कमिटीत कुणी आहे का एखाद्या? या कमिटीमध्ये आम्ही या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब यांचा यामध्ये समावेश केलेला आहे आम्ही. त्याच्या मागचं कारण ते ज्यावेळेस अदानीचा प्रोजेक्ट आजनोळ्यामध्ये जे प्रदूषण मंत्रालयाने जे नोटीस बजावलं, त्याच्यानंतर आमच्याशी पहिला संपर्क केला असेल तर ते अतुलजी बेनके साहेबांनी केला. आणि त्याच्यासाठी सर्वांनी ठरवलं की तालुक्यातला एक नेता आपल्यासोबत येतोय म्हणून त्यांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. मार्गदर्शक म्हणून त्यांचा नेमणूक केला. त्यामध्ये कायदेशीर सल्लागार देखील आहेत. विशाल भगवान साबळे, ॲडव्होकेट विशाल भगवान साबळे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सौ लक्ष्मी छगनगुटे, ॲडव्होकेट नाथा शिंगाडे साहेब, असे 3 कायदेशीर सल्लागार देखील आम्ही या कमिटीमध्ये घेतलेले आहेत. आता आंदोलनाची दिशा कशी असणार आहे आता नेमकी? आता पहिलं आमचं आंदोलनाची दिशा अशा पद्धतीने असेल की ग्रामसभेचे आम्ही ठरवतो त्या दिवशी तुम्हाला सांगितलं 8 नंबरचा ठराव आहेत. आता बाकीच्या प्रत माझ्याकडे नाही आहेत. तर पहिला ठराव असा करण्यात आला होता की जी 21 तारखेला आंदोलन आहे, 21 तारखेला जी सुनावणी त्याला विरोध केलाय, त्या सुनावणीच्या विरोधाचे पत्र म्हणजे तो ठराव आम्ही तहसीलदार साहेब असेल, प्रांत साहेब असेल, कलेक्टर साहेबांना देणार आहेत, प्रदूषण मंत्रालयाला देणार आहेत. अशा पद्धतीने आंदोलनाची पहिली सुरुवात असणार आहे. मुळात प्रकल्प पुढची गोष्ट आहे, परंतु जी सुनावणी ठेवली त्या सुनावणीलाच आमचा विरोध आहे. सुनावणीला विरोध म्हणजे प्रकल्पाला विरोध, अशा पद्धतीचं आमचं पाऊल आहे. त्या सुनावणीवर तुम्ही बहिष्कार टाकणार आहात की तिथे जाऊन तुम्ही विरोध करणार आहात? नाही, बहिष्कार ते सगळं बाजूला राहिलं, परंतु आम्ही ठराव केलेत. जो प्यासा कायद्याअंतर्गत आम्हाला अधिकार दिलेत. मग प्रदूषण मंत्रालयाला जर सुनावणी घ्यायची होती तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा आमच्या ग्रामपंचायतीला कळवलं पाहिजे, आमच्या ग्रामस्थांना त्या पत्राद्वारे कळवलं पाहिजे. तशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं आम्हाला नोटीस नाही, कुठलं पत्र नाही.
नोटीस नाहीये, मग आता 21 तारखेला सुनावणी तर ठेवली आहे. हम्म. मग तुम्ही त्या सुनावणीला जाऊन तुमचं म्हणणं मांडणार आहात का सुनावणीच तिथे झाली नाही पाहिजे म्हणून बहिष्कार टाकणार? आम्ही सुनावणीच तिथे नाही पाहिजे, झाली नाही पाहिजे यासाठी आम्ही पत्रावर कराल. कारण आम्ही कायदेशीर लढाई लढतोय. पेसा कायद्याच्या अंतर्गत आम्हाला अधिकार दिलेत. जर कुठलाही शासकीय कार्यक्रम असेल किंवा एखादा पक्षाचा कार्यक्रम असेल किंवा कुठलाही सामुदायिक कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा पेसा कायदा असं सांगतो की तिथल्या ग्रामसभेचा तुम्ही ठराव घेतला पाहिजे, त्यांची परवानगी घेतली पाहिजे. मग ही सुनावणी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंत्रालयाने आम्हाला पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचं पत्र दिलं नाही, डायरेक्ट सुनावणीसाठी या अशा पद्धतीचं पत्रावर केलं. त्यामुळे त्या सुनावणीलाच आमचा विरोध असणार आहे. त्या संदर्भातला आम्ही पत्रावर प्रदूषण मंत्रालयाला करणार आहेत, तहसीलदार साहेबांना करणार आहेत, कलेक्टर साहेबांना करणार, अशा पद्धतीने आम्ही पत्रावर करणार आहेत.